25 ऑगस्टला एमपीएससीची परीक्षा होत असून यात कृषी विभागातील 258 जागांसाठीची परीक्षा वगळल्याने कृषी पदवीधर आणि या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अडचणीत आलेत। राज्य सरकारने घोषणा करूनही या जागांसाठी परीक्षा न लावल्याने यातून सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। अशीच एक वर्ष वाया जात असल्याने विद्यार्थ्यांचे वय या जागांसाठी नियमात बसणार नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी न्यूज अनकटशी बोलताना व्यक्त केली आहे। 25 ऑगस्टला एमपीएससीची परीक्षा लागली आहे, परंतु कृषी विभागाच्या 258 जागा अजूनही त्यात जोडल्या गेलेल्या नाहीत। त्यासाठी इथे ते स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी एकत्र जमलेत। त्यांच्या जाणून घेऊया आपण समस्या आणि अडचणी काय आहेत। 11 जुलैला अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी हा ठराव मांडला, घोषणा केली की 258 जागा मी मंजूर करतोय आणि त्या येत्या पुढच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये ऍड होतील आणि परीक्षा होईल। त्याला आता 1 महिन्याचा काळ उलटला तरी ते मागणी पत्र जे काही आयोगाकडे जायचं होतं ते गेलं नाही। कृषी विभागाच्या ज्या काही सचिव मॅडम आहेत त्या याबाबत सकारात्मक आहेत, आयोग सकारात्मक आहे। ते म्हणते मागणी पत्र आमच्याकडे आलं की लगेच आम्ही शेड्यूलमध्ये टाकतो आणि एक्झाम घेतो। पण असा प्रश्न आहे की 1 महिनाभर काय चाललंय? जे वेळोवेळी प्रत्येक विभागात मंत्रालयातल्या फॉलोअप घेतला तरी फाईल पुढे तिकडे जाईल, मग इकडे जाईल, एका टेबलवरनं पुढे फाईल सारखायला 8 दिवस लागतात। मग ह्यात कुठंतरी एक दिरंगाई होती। आमची सरकारला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः ह्यामध्ये लक्ष घालावं, ह्यामध्ये लक्ष घालून त्यांनी कुठं काय अडचण आहे ती प्रॉब्लेम काय असेल तो सॉल्व्ह करावा आणि त्या 2 दिवसात हे मागणीपत्र आयोगाकडे जावं आणि आयोगाकडे मागणीपत्र गेल्यानंतर आयोगाने या मागणीपत्राच्या अनुसरून ज्या 258 जागा आहेत त्याची जाहिरात प्रसिद्ध करावी, विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करून द्यावी आणि त्यानंतर राज्यसेवेची पूर्वपरीक्षा घ्यावी, ही अशी आमची सरळ सरकारला आणि आयोगाला मागणी आहे। सर, या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची पुढची भूमिका काय असेल? मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमची एक विनंतीच असेल, कारण 1 महिन्याभरापासून सर्वच यात सकारात्मक आहेत। त्यामुळे आमची भूमिका काय आहे तर आम्ही मागणीच करणार ना। आम्ही सर्व कृषी पदवीधर आहोत, 1 लाख कृषी पदवीधर ह्या परीक्षेला बसतील जर ती जाहिरात आली तर, आणि परीक्षा देतील आणि त्यातनं 258 सिलेक्ट होऊन त्यांचं हे होईल। पण आमची मागणी फक्त विनंत्या करणं, सरकारच्या पिठं हे मांडणं, हीच आम्ही पुढची पण भूमिका आमची हीच असेल। जागा भरल्या गेल्या नाही त्याचं राजकीय हस्तक्षेप असू शकतो का असं वाटतं का? राजकीय हस्तक्षेप आहे असं वाटत नाही, कारण सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, अभिमन्यू पवार सर असतील, कैलास पाटील सर असतील, हे आमदार आहेत, ते पण स्वतः प्रत्येक वेळी प्रयत्न करतायत ना। त्यामुळे ह्यात कुठं राजकीय कुणाचा काही नाहीच आहे। सर्व पक्षाचे प्रतिनिधी यासाठी मदत करतायत, स्वतः सर्वजण बोलतायत, कृषी मंत्र्यांशी कॉल करतायत, पण त्यात तो काही प्रश्न नाहीच आहे। हा प्रश्न एक प्रशासनाची दिरंगाई, मंत्रालयीन प्रशासनाची एक दिरंगाई यातनं दिसून येतात। नेहमीच होतं असं, म्हणजे जसं जात्यात धान्य भरडलं जातं ना, तसे ॲग्रीचे पोरं भरडले जातात, शेतकऱ्यांचे लेकरे येते। 2019 नंतर अशी कोणती नियुक्ती आली नाही। 18ला जी परीक्षा झाली, 21ला मुलं पास झाले, 200-250 जे जागा होतात ह्या म्हणजे प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं झालं। 21च्या मुलांना जॉईनिंग नाहीये, 22च्या मुलांना जॉईनिंग नाहीये, 23ला जागा नाहीये, 24ला जागा नाहीये। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय, या मंत्र्याला भेटा, त्या नेत्याला भेटा, हे करा। जिथं आमचा मूलभूत अधिकार आहे तो कुठंतरी दुर्लक्षित होतोय। आणि जर बघितलं तुम्ही तर सगळे हे जे मित्र आहेत अजून 2 वर्षांनी एज बार होतील। जर 2024 मध्ये जर ही ऍड नाही केली तर काय फायदा आहे? मुली 2-2 वर्षापासून इथं तयारी करतात, त्यांच्या याची कुठे दखल घेतली जात नाही। आणि असं जर ज्यावेळेस आम्ही प्रशासनाकडे प्रश्न घेऊन जातो तर प्रत्येक जण सकारात्मक दिसतोय, दिसताना सकारात्मक जरी दिसतोय पण कृतीत किती दिसतोय? कारण 25 ऑगस्टला ही एमपीएससीची एक्झाम आहे। एमपीएससी एक्झामच्या अगोदर IBPSनी कॅलेंडर जाहीर केलेलं आहे। IBPS थ्रू आमचे मुलं, ॲग्रीचे मुलं बँकेमध्ये सिलेक्ट होतात। आता एकाच दिवशी एमपीएससीची पण परीक्षा आहे आणि एकाच दिवशी IBPSची पण परीक्षा आहे। मग आता ॲग्रीच्या मुलावर अन्याय होत नाही तर काय होत नाही? तर माझा शासनाला सरळ प्रश्न आहे की आम्ही खूप शांततेनं विनंती करतो, संयमानं विनंती करतोय। 2019 पासून हे सगळं आहे। माझे भरपूर सारे मित्र सांगतात की मवालवादी भूमिकेत सांगतात की आमची विनंती असेल, पण दुसरा भाग हा जहालवादी असू शकतो। जर 2024 याच्यात ऍड झाला नाही तर 1 लाख मुलं हे 258 जागेसाठी बसतात। 1 लाख कुटुंबातले मुलं, 1 लाख कुटुंब हे आपलं मतपत्रिकेतनं शासनाला याचं उत्तर निश्चितच देतील जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर। सकारात्मक झालं तर आम्हाला काय, आमच्यासाठी तर चांगलंच आहे। तर या स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत इथे एकत्र झालेले दिसून येत आहेत। आता त्यांच्या पुढच्या भूमिका काय असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।